तर आजचा दिवस रविवारचा चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन मंडपात होणार आहे। बाप्पाच्या आगमनाची तयारी सगळीकडे आता सुरू झालेली आहे। अवघ्या काही दिवसात बाप्पा मंडपात विराजमान होणार आहेत आणि सध्या त्याची जोरदार तयारी सुरू आहे। आज परळच्या वर्कशॉपमधून जवळपास 150 गणरायांचं मंडपांकडे प्रस्थान होणार आहे। तर गणरायाच्या आगमनासाठी भाविकांचीही मोठी गर्दी झालेली आहे। पोलिसांचा सुद्धा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। तर अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, चिंतामणीचा आगमन सोहळा खूप खास असतो, तरुणाईची मोठी गर्दी चिंतामणीच्या आगमन सोहळ्यासाठी होत असते। काय नेमकी तयारी झालेली आहे? नक्कीच आपण पाहतोय की थोड्याच वेळामध्ये चिंचपोकळीचा चिंतामणी याच कलागंध स्टुडिओच्या या माध्यमातून बाहेर येईल आणि या ठिकाणी पारंपरिक वाद्य वाजवत चिंतामणीच्या आगमनाला सुरुवात होते। सध्या ढोल ताशांच्या गजरामध्ये चिंतामणीचं आगमन होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविकांनी गर्दी केलेली आहे। जवळपास 1 किलोमीटरहून लांब जे आहे ते सर्व नागरिकांना ठेवण्यात आलेले आहे। संपूर्ण जो आगमन मार्ग जो आहे तो आगमन मार्गाच्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी चिंचपोकळीचा चिंतामणी ज्या आतमध्ये ठेवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये सध्या आपण पाहतोय की रिमझिम पाऊस आहे। थोड्याच वेळापूर्वी चिंचपोकळीचा चिंतामणीच्या मंडळाच्या वतीने जे आहे ते बाप्पाचं रूप कशा पद्धतीने असेल हे फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दाखवण्यात आलेले आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात चिंचपोकळीचा चिंतामणी जो आहे तो यावर्षी सर्व भाविकांच्या भेटीसाठी येणार आहे। चिंचपोकळीचा चिंतामणीचं यंदाचं 106वं वर्ष आहे। जरी 106वं वर्ष असलं तरी सर्वात महत्त्वाचं त्यांचं एक असतं ते म्हणजे बाप्पाचं आगमन। याच आगमनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती गर्दी परेल वर्कशॉप या ठिकाणी करताना तरुणाई पाहायला मिळते। जवळपास दादर पासून ते चिंचपोकळीपर्यंत संपूर्ण रस्ता मुख्य मार्ग जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग आहे तो पूर्णपणे रस्ता बंद करण्यात आलेला आहे। वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था वापरण्याचं आवाहन मुंबई पोलिसांच्या वतीने करण्यात येतंय। आणि आता आपण पाहतोय की पारंपरिक ढोल ताशा वाजवत बाप्पाच्या आगमनाला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे। आता आपण पाहतोय की ढोल ताशा वाजवायला सुरुवात झालेली आहे। अवघ्या 5 ते 10 मिनिटात बाप्पाचं पहिलं दर्शन जे आहे ते सर्व भाविकांना मिळणार आहे। कारण की थोड्याच वेळापूर्वी त्यांनी मंडळाच्या वतीने जे आहे ते त्यांच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून बाप्पा कोणत्या रूपात असेल त्याचं पहिलं रूप जे आहे ते फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दाखवण्यात आलं। परंतु आता पूर्ण लालबाग परळ परिसर जो आहे तो पूर्ण लालबाग परळ परिसर तरुणाईने तुडुंब भरलेला आहे। रिमझिम पाऊस येतोय, या पावसामध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती गर्दी भाविकांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। मोठा पोलीस बंदोबस्त आहे कारण की या जेव्हा चिंतामणीचं आगमन असतं त्याचसोबतच मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांचं जे आहे ते आगमन असतं। जवळपास 170हून अधिक गणेशोत्सव मंडळांचं आज लालबाग परळ परिसरातून आगमन होणार आहे आणि हे सर्व बाप्पा जे आहेत ते आपापल्या मंडपामध्ये मार्गस्थ होणार आहेत आणि त्यामुळे कोणताही अडथळा येऊ नये, विना अडथळा या बाप्पांच्या मिरवणुका पार पडाव्यात यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्या दृष्टीने पोलिसांच्या वतीने संपूर्ण खबरदारी घेण्यात येते। त्यासोबतच भाविकांनी देखील पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं पोलिसांच्या वतीने सांगण्यात येते। आणि खरं तर 11ची वेळ होती, चिंचपोकळीचा चिंतामणी बाहेर येईल अशी सर्वांना आशा होती, परंतु जवळपास 12:30 वाजून गेलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आता चिंचपोकळीचा चिंतामणी बाहेर येईल आणि त्यासाठी त्यांच्या चिंतामणीच्या स्वागतासाठी सर्व तरुणाई सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वाद्य वाजवत चिंचपोकळीचा चिंतामणी मंडपाच्या दिशेने रवाना होईल। जरी 12:30च्या नंतर चिंचपोकळीचा चिंतामणी निघत असला तरी 5:30 वाजता हा चिंचपोकळीचा चिंतामणी त्यांच्या मंडपामध्ये पोहोचेल। कारण की जवळपास 5 ते 6 तास आगमनाची मिरवणूक सुरू राहणार आहे। कारण की आतापर्यंत आपण जर पाहिलं तर चिंतामणीची मिरवणूक पाहण्यासाठी आणि आगमन सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणाईची गर्दी असते आणि हीच गर्दी संपूर्ण लालबाग परळ परिसरामध्ये असलेली पाहायला मिळते। आणि त्यामुळेच चिंतामणी जरी 12:30 वाजता नंतर मार्गस्थ जरी झाला तरी 5-5:30 पर्यंत मंडपामध्ये पोहोचेल असं संपूर्ण मंडळाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। त्या दृष्टीने संपूर्ण तयारी जी आहे ते मंडळाच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। कारण की चिंतामणीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि या गर्दीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त, दंगल नियंत्रण पथक, त्याचसोबतच SRPFचे जवान जे आहेत ते ठिकठिकाणी तैनात असलेले पाहायला मिळत आहेत। आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील
1 किलोमीटर परिसर ज्या ठिकाणी चिंचपोकळीचा चिंतामणी बनवण्यात आला ज्या ठिकाणाहून मार्गस्थ होणार आहे त्या 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये कोणालाही थांबण्यासाठी मज्जाव केला जातोय। मंडळाचे ठराविक कार्यकर्ते आणि मुंबई पोलीस जे आहेत ते या ठिकाणी तैनात असल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच अगदी काही वेळातच चिंचपोकळीच्या चिंतामणीचा भाविकांना दर्शन घेता येणार आहे। आज चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे। पहिला लुक त्याचा समोर आलेला आहे। मूर्तीची एक छोटी झलक जी आहे ते फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दाखवण्यात आलेली आहे। निवृत्ती या सगळ्यात एक महत्त्वाचं असं आहे ते म्हणजे आजचा एक रविवार आणि पुढचा म्हणजे असे 2च रविवार खरं तर फक्त शिल्लक आहेत बाप्पांच्या मंडपांमधील आगमनासाठी। म्हणजे त्यानंतर मग पुढची तयारी थोडीशी असते मंडपांमध्ये। त्यामुळे हे 2 रविवार महत्त्वाचे असतील मुंबईच्या दृष्टीने, प्रशासनाच्या दृष्टीने, पोलीस बंदोबस्ताच्या दृष्टीने सुद्धा। जवळपास 15 दिवस अगोदरच मुंबईमध्ये विविध मंडळांचं आगमन होत असतं। जवळपास मुंबईमध्ये आपण जर परिस्थिती पाहिली तर जवळपास एकूण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या ही 12,000हून अधिक मंडळांची संख्या आहे आणि त्यांचंच योग्य नियोजन व्हावं यासाठी शनिवार आणि रविवारचं वेगवेगळ्या वेळेमध्ये जे आहे ते या बाप्पांचं आगमन होत असतं। आता आजचा एक रविवार झाल्यानंतर पुढचा एक रविवार आहे, परंतु रविवार नंतर 2च दिवसामध्ये बाप्पाची पूजा करायची असल्याने आणि इतर तयारीच्या अगोदरच त्यासाठी तयारी करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी अनेक गणपती मंडळांनी आज आगमन घेतलेलं आहे। आज जर पाहायला गेलं तर केवळ परेल वर्कशॉपच्या माध्यमातून जवळपास 170हून अधिक बाप्पांचं आगमन याच परेलच्या वर्कशॉपमधून होणार आहे आणि त्यामुळे पोलीस प्रशासनाची मोठी कसरत असणार आहे। कारण की गणेशोत्सव असला की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतो आणि याच मुंबईमध्ये गणेशोत्सवाच्या आगमनाच्या वेळी जो आहे तो मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत असतो। कारण की संपूर्ण लालबाग परिसर जो आहे तो लालबाग परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणाईची गर्दी असते। बाप्पाचं पहिलं रूप, बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी सर्व तरुणाई जी आहे ते रस्त्यावर उतरलेली असते आणि त्याचमुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असतो। आणि आजचा रविवार झाल्यानंतर पुढच्या रविवारी काही आगमन आहेत, परंतु आजच्या दिवशी परेल वर्कशॉप आणि आजूबाजूच्या वर्कशॉपमधून जवळपास 170 ते 180 बाप्पा जे आहेत ते आपापल्या मंडळामध्ये मार्गस्थ होणार आहेत। परंतु त्यामध्ये महत्त्वाचं आजची 3 मंडळ आहेत, त्यामध्ये चिंचपोकळीचा चिंतामणी असेल, परळचा राजा असेल, उमरखाडीचा राजा असेल, अशा ह्या जे आगमनाचे केंद्रबिंदू असतात हे बाप्पा आहेत आणि ह्या बाप्पांच्या आगमनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त। नक्कीच निवृत्ती, नक्कीच अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर महत्त्वाची बातमी आहे, नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा